नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये. तर हा आमचा चिनू काल सकाळी आमचा स्वयंपाक वगैरे झाला आणि जेवायला बसायचा टाईम सकाळी. तर हा चिनू अचानक गायब झाला आणि सगळे बघायला लागले, शोधायला लागले आणि माझे तर 3-4 गरके खालीवर झाले. म्हटलं चिनू बाबा तर बाहेर तर नाही गेला, कसं आता बाहेर आमचा दरवाजा तर लावेल राहतो, पण असं बाहेर येणं जाणं असतं ना, त्याच्यामुळं काय दरवाजा उघडा दिसला, बाहेर बिहेर गेले काय असं वाटलं. तर वर पण शोधली, दिसली नाही. तर ती कुठं लपेल होती खुर्चीवर. आम्ही अशी वाळत गोधडी टाकली होती आणि त्या खुर्चीवर जाऊन बसली आणि आम्ही इकडं तिकडं शोधतोय, इकडं शोध तिकडं शोध, बाहेर चौकडं शोधलं पण चिनू बाबा दिसला. अचानक मला चिनूची शेपटी दिसली थोडीशी. म्हटलं बापरे, बघा हा चिनू बाबा कसं लपून बसले. म्हणजे ती आम्हाला दिसली नाही तर आमची भूक सुद्धा पळून गेली. तर आमचा चिनू बाबा आम्हाला दिसला तेव्हा आम्हाला चांगलं वाटलं आणि म्हटलं हाय आमचा चिनू बाबा कुठं जात नाही आणि भामटा त्या खुर्चीच्या जाळीतून मस्त आमची गंमत पाहतो. आम्ही शोधतो तर मी कुकर लावला तर त्याच्या शिट्ट्या व्हायला लागल्या आणि मी इकडं बेडमध्ये येऊन बसले आणि म्हटलं आता कुकर लावून दिला, थोडं बसावा. आणि तिला वाटलं कोणीच नाही, इकडे शिट्ट्या होत्या. ती हॉलमध्ये म्याव म्याव, किचनमध्ये आली, बघितलं कोण नाही, म्याव म्याव. मग तिला कळलं इकडं बेडमध्ये, मग बेडमध्ये आली म्याव. असं उच्चार फुटा नाही तर माझ्या उच्चार असं नाटकं करतो. खूप हुशार आहे, सगळं कळतं ती, पण न कळल्याने करते ती. काय सरळ सरळ समजतं नसतेवाड्याला, इकडे ये तिकडे चल, बोलवलं का येते. तिला भूक जर लागली ना तर माणसाच्या मांग मांग गोंडा घोळणार आणि एकदा पोट भरलं की मग तू कोण आणि मी कोण. मस्त जाऊन बसणार खुर्चीवर, आराम करणार, नाही तर पुढं पण जाऊन बसणार, नाही तर गच्चीवर जाणार. अशी करते है ना चिनू? कशी करते बाबा तू? कशा करतो तू फुटाणं? कशा करतो? कशा करतो? हां, खाणं झालं का आम्ही नाही त्याची वर जातो, नाही तो आराम करतो है ना, नाही तर झोपून घेतो. असं करतो आम्ही. आम्ही खूप मतलबी आहे, स्वार्थी मतलबी. आम्हाला सगळं कळतं केव्हा काय करावं मतलब. आपण म्हणतो माणसंच मतलबी असतात, पण नाही, मोठे जनावर पण मतलबी असतात है ना. खायचं कसं कळतं. खायचं भूक लागली चला मग गोंडा गोळा, मम्मी मांग, पप्पा मांग, दादू मांग. कसं कळतं. आणि एकदा खाणं झालं जवळ येत नाही, तिला घेतलं तरी पळायचं काम करते है ना. आता मी पळायचं काम करते, पण मी धरून ठेवलं, धरून तिला असं जबरदस्ती धरून ठेवावं लागतं गोंडूला माझ्या. लगेच पळायचं काम करते, असं पळायला लागत ते. चिनू